नमस्कार काव्यरसिको. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज एक मराठी कविता ऐकूया. कविता आजच्या कवितेचा जो विषय आहे तो तसा नवीन नाही आहे. आपले साधू संत, पूर्वज, वाडवडील हेच सगळं सांगून गेलेत. खूप सोपं आहे, सांगताना सोपं आहे, पण ते आचरणात आणताना आणि तसं वागताना ते कठीण आहे. सगळे सांगतात ना, माणसाचं जीवन म्हणजे क्षणभंगूर आहे. आणि खरंच आहे ते. मृत्यू कधी येईल, कोणाला कधी येईल मृत्यू वाटेल, हे कधी कोणाला माहिती नसतं. ते ईश्वराने गूढ ठेवलेलं आहे. तरी माणूस म्हणजे बरीच काही माणसं उन्मत्तपणे उन्मादात जगतात, वागतात, किंवा मी माझं माझं हे स्वार्थापुढे दुसरं काही त्यांना सुचत नाही. आपले सगळेच संत सांगतात, मंत्र सांगतात, आपले वडीलधारी माणसं सांगतात की रिकाम्यातून माणूस येतो, परत रिकाम्यातून जातो. तरी ते लक्षात न ठेवता माणूस जे काय आपल्या आयुष्यात वागतो त्याचा मग जो एक माणसाचे गेल्यानंतर माणूस, तो इतर माणसं त्याचा आलेख काढतात, बोलतात, अगदी स्मशानासुद्धा. तेव्हा त्या माणसाची किंमत काय होती, तो माणूस कसा होता, त्याचं वर्तन कसं होतं, हे इतरांना कळतं, जाणता येतं. ह्या स्वार्थामुळे होतं काय की भाऊ भावाला सुद्धा मानत नाही, आई वडिलांना मूल मानत नाही. अशी अनेक उदाहरणं मी बघतोय, तुम्ही बघितलेली असाल. हे सतत समाजात आपल्या जर उघडे डोळे ठेवून बघितलं तर हेच दिसतं सगळं. तर तेच सांगणारी आजची कविता आहे. कवितेचे शीर्षक आहे 4 दिवसाचे प्रवासी. 4 दिवसाचे प्रवासी. कोणी म्हणतं रक्ताची नाती घट्ट असतात, कोणी म्हणतं रक्ताची नाती घट्ट असतात, इथे मात्र वेळेवर बघून नाती पिट्ट बसतात. आपला फायदा असेल तेव्हा अनेक लोक मधाळ बोलतात, चांगले वागतात, आणि आपलं मतलब काढून झाला, आपलं काम संपलं की ती माणसं त्या माणसाला नकोशी होतात. हे तुम्ही अनुभवलं असेल, मी अनुभवलं आहे. तेच आहे. कुणी म्हणतं रक्ताची नाती घट्ट असतात, इथे मात्र वेळेवर बघून नाती फिट्ट बसतात. स्वार्थाच्या दुनियेत जो तो करे विचार स्वतःचा. स्वार्थाच्या दुनियेत जो तो विचार करे स्वतःचा. स्वार्थाच्या दुनियेत जो तो करे विचार स्वार्थाचा. मी आणि माझे कुटुंब कल्याण, बाकी सब बेकार. स्वार्थाच्या दुनियेत जो तो करे स्वतःचा विचार, मी आणि माझे कुटुंब कल्याण, बाकी सब बेकार. पत्नी, मुले, मेवणा, मेवणे, सासू आणि सासरे. बघा, पत्नी, मुले, मेवणा, मेवणे, सासू सासरे यांच्यापुढे आई वडील, भाऊ बहीण ठरती बिचारे. असो वृद्ध माता पिता व लहान भावंडे धाकटे. असो वृद्ध माता पिता व लहान भावंडे धाकटे. कठोरवाणी शब्द अप्रिय, प्रेम ना मुळी वाटे. ओढून आसुडे घाव करती मनावरे. ओढून आसूड घाव करती मनावरे, भाऊ नवे वाटती कुण्या जन्माच्या वैरी. कधी कधी मोठ्या भावांकडून जे लहान भावंडांना वागणूक मिळते तेव्हाची अवस्था आहे. ओढून आसूड घाव करती मनावरी, भाऊ नवे वाटते ते कुण्या जन्माच्या वैरी. अपमान करती बोलून जहरीले बोल. अपमान करती बोलून जहरीले बोल, आयुष्य नकोय असले का जगावे कवडी मोल. करती जर्जर सोके मारून चोचा. पक्षी कसे एकमेकांना चोचा मारतात तसाच डंक असतो. करती जर्जर सोके मारून चोचा, दाविते सदा ते सर्वांसमोर निचा. कधी कुणी असे अनाथ असाय बापुडे. कधी कुणी असे अनाथ असाय बापुडे, असूनी सदाचारी गरीब कुणा नावडे. असून सदाचारी गरीब कुणा नावडे. रंजल्या गांजल्या करुणी मदत मायेने घेवी जवळ. रंजल्या गांजल्या करुणी मदत मायेने घेती जवळ, असे कनवळ दुनियेत जगण्यास देती बळ. असे कनवळू दुनियेत जगण्यास देती बळ. मिळता कुणी परका सदहृदय दयावान.
मिळता कुणी परका सदहृदयी दयावान देवदूत मानून सदा हृदय ठेवावी आठवण. माणसाने एक दुसऱ्याशी वागावे माणसासारखे, माणसाने एक दुसऱ्याशी वागावे माणसासारखे, असो लहान गरीब अनाथ रक्ताचे वा परखे. अमर नाही कुणी सर्वांना ताई जायचे, अमर नाही कुणी सर्वांना ताई जायचे, 4 दिवसाचे प्रवास सारे हे नाही विसरायचे. अमर नाही कुणी सर्वांना ताई जायचे, 4 दिवसाचे प्रवास सारे हे नाही विसरायचे. धन्यवाद मित्रांनो. या कवितेत 2 ओळी मगाशी मी वाचल्या. मिळता कुणी परका सदहृदयी दयावान देवदूत मानून सदा ठेवावी त्यांची आठवण. ह्या कविता वाचताना माझ्या आयुष्यावर ज्यांचा प्रभाव आहे, ज्यांनी या मायानगरीत आल्यावर मला मुलाची मदत केली, मार्गदर्शन केलं, मला स्वतः पायावर उभं राहण्यास बळ दिलं, त्या अशोक पडवळ आणि त्यांची पत्नी पडवळीने म्हणजे अश्विनी पडवळ यांची आठवण आली. धन्यवाद. तुम्हाला कविता आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तुमच्याही आयुष्यात तुम्हाला असं कोण भेटलं असेल देवदूत बनून, त्याला कधी विसरू नका, त्याची आठवण कायम ठेवा. आता आपण परत भेटू पुढच्या आठवड्यात एक नवीन कविता घेऊन. धन्यवाद.